नगरोत्थान योजनेअंतर्गत हुपरी नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचं काम कागल तालुक्यातील कसबा सांगाव सोळकुड मार्गावरील माने अड्ड्यानजीक सुरू होतं. या कामासाठी सुमारे 50 ते 55 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला 4 ते 5 फूट आत खोदकाम करण्यात आलं होतं. रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम केल्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह रस्ता कायमस्वरूपी खराब होणार असल्याची भीती व्यक्त करत मंगळवारी सोळकुड ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता MD सांगावकर आणि हुपरी नगरपालिकेच्या जल अभियंता आसावरी सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. कामाबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी ग्रामस्थांनी सुळकुडकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. कसबा सांगाव मार्गे जाणारा हा एकमेव चांगला रस्ता असल्याचं सांगत तोही खोदण्यात आल्यावर आम्ही जायचं कुठून असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. ग्रामस्थांची आक्रमकता बघून जल अभियंता आसावरी सुतार यांनी संबंधित काम तात्पुरतं बंद करून खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर वातावरण निवळलं. दरम्यान या कामासाठी कोणतीही लेखी परवानगी घेतलेली नसल्याचं अभियंता आसावरी सुतार यांनी स्पष्ट केलं. तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता MD सांगावकर यांनी परवानगीशिवाय रस्त्यामध्ये खोदकाम मान्य नसल्याचं सांगत काम थांबवण्यात आल्याची माहिती दिली. या प्रसंगी हुपरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, सुळकुडचे माजी सरपंच युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, क्रांतिकुमार पाटील, कलगोंडा पर्वते तसंच ग्रामस्थ उपस्थित होते.